एकदा चिखली वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करत असताना सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रशांत प्रशांत आणि रुपेश हे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 लवळसे ब संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. गोलंदाजाचं नाव आहे दर्शन. दर्शनला आपल्या नावाप्रमाणे त्याच्या गोलंदाजीचं दर्शन घडवावं लागेल. खऱ्या अर्थाने आपल्या या सामन्यामध्ये आपल्या लहुळसे बग या संघाला विजय अर्जित करून द्यायचा असेल तर लहुळसे ब संघाला समर्थन देण्यासाठी त्यांच्याच गावातील तसेच पोलादपूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, हुरहुन्नरी व्यक्तिमत्व, क्रिकेटप्रती असणारे प्रेम त्यांनी वेळोवेळी व्यक्त केले असे संतोषजी रिंगे सर देखील आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. तर त्यांच्या समोर असणारे अतिथी या सर्व अतिथींचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. पंचांना विनंती असेल की आपण सामना सुरू करायचा आहे. लहुळसे विपक्ष चिखली वॉरियर्स. नारायण रिंगे सर आपण देखील व्यासपीठावर येऊन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती आहे आपल्याला, आपण असं नसतं व्हायचं आहे. पहिला चेंडू घेऊन दर्शन सज्ज असतील. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू गोल्डन स्पॉटवर टाकलेला चेंडू होता. त्याला हा हलक्या हाताने पुश करून एक डिक्लेअर झोनमध्ये धाव अर्जित केली गेली. धावांचा शुभारंभ, आरंभ आणि प्रारंभ आपल्याला धावेने पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर एक धाव, डिफेन्सिव्ह पुश ज्याला म्हणतात, तो डिफेन्सिव्ह पुश आपल्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1 नंबरच्या जर्सीमध्ये फलंदाजी करत असणारा फलंदाज क्रमांक 1 प्रशांत. हा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिला होता, परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. डिक्लेअर धावाने या एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होईल 2 धावा. प्रशांत अँड रुपेश. गोलंदाजी मार्कवर दर्शन. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 2 क्षेत्ररक्षक जे सीमारेषेवर तैनात आहेत त्यापैकी एक क्षेत्ररक्षक हा आपल्याला मिड विकेट बाउंड्री लाईनवर, तर दुसरा क्षेत्ररक्षक हा डीप फाईन लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू, यावर एक धाव मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 धावा. अतिशय संत गतीने सुरू असलेली फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. सलामीचे फलंदाज 1 नंबरच्या जर्सीमध्ये प्रशांत, तर 87 नंबरच्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश. 3 चेंडूंमध्ये केवळ 3 धावसंख्या झाली आहे. रुपेशसाठी या पुढील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू होता, इन द स्लॉट होता, परंतु कहीं पे नजरे कहीं पे निशाणा. बिग हिव करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या मात्र 3 धावांवर कायम. अशोकजी उतेकर साहेब आणि दीपकजी उतेकर साहेब या दोन्ही साहेबांचं क्रीडांगणामध्ये आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला देखील सत्कार केला जाणार आहे. आपला देखील सहर्ष स्वागत आहे. पुढील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू होता, त्यावर 1 धाव अर्जित करण्यामध्ये फलंदाजांना यश आलं. एक चोरटी धाव. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 धावा. अतिशय संत गतीने सुरू असलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चिखली वॉरियर्सच्या संघाकडून. लवळसे संघाचे समर्थक डोळ्यात तेल ओतून सामन्याची मजा घेत आहेत. आपल्या संघाचे मनोबल वाढवताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असे षटकातील शेवटचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता, तिथे मात्र मिसफिल्ड. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने, मिळते यावर 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5, बिनबाद 5 अशी धावसंख्या असेल. मैदानामध्ये मोठमोठी धावसंख्या सकाळपासून उभारल्या गेल्यात. तब्बल 12 आणि 13च्या धावगतीने प्रति षटकामागे धावा खुटल्या गेल्यात. असे असताना देखील या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्या. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक, ज्या षटकामध्ये आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी वीरेंद्र सेहवाग जाणला जायचा. अगदीच इनिंगच्या पहिल्या चेंडूपासून घणाघाती प्रहार. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये साखळी सामन्यातील पहिल्या 5 सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यातील पहिल्या चेंडूवर वीरेंद्र सेहवागने चौकार लगावला होता. हा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. अगदी 2011चा वर्ल्ड कप
वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक फलंदाजीने सुरू झाला होता. पहिल्या सामन्यामध्ये 175 धावांची बहारदार खेळी बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना वीरेंद्र सेहवागने साकारली होती. त्या इनिंगपासून सुरू झालेला कारवा हा अगदी साऊथ आफ्रिकाच्या डेल स्टेन या गोलंदाजापर्यंत जाऊन पोहोचला. इनिंगच्या पहिल्या चेंडूवर चौकार, उमर गुलच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. डेल स्टेनच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. मुशरफ मोर्तजाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. नेदरलँडच्या गोलंदाजाचं नाव आठवत नाहीये. अशा 5 संघाचे 5 गोलंदाज होते. रवी रामपॉल वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज होता. एक आगळा वेगळा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावे. इथे मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दुसऱ्या षटकाच्या सुरुवात होते. हा चेंडू पुढे जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, परंतु ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाचा वेध, निर्धाव चेंडूचे होते सांगता. आणि पुन्हा एकदा आपल्याला इथे पाहायला मिळतील संतोषजी रिंके साहेबांच्या माध्यमातून संघाचं मनधैर्य उंचावलं जात आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आकर्षक अशा गोलंदाजीचं, सुरेख अशा गोलंदाजीचं स्वागत केलं जात आहे. गोलंदाजाची पाठ थोपटली जाते. पहिला चेंडू निर्धाव जातोय, दुसऱ्या चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहेत. हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर मिसफिल्ड होते विकेट किपरच्या हातून. पंच दोन्ही हात समांतर करतायत. एक्स्ट्रा धावेची, अतिरिक्त धावेची खूण होते. वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. अतिशय शांत वातावरणामध्ये सुरू असलेला सामना, शांत वातावरणही आहे आणि फलंदाज देखील तितके शांत आहेत. परंतु फलंदाजांना जर हा सामना जिंकायचा असेल, चिखली वॉरियर्स संघाला हा सामना जिंकायचा असेल, तर फलंदाजांना या सूर्याच्या उष्णतेप्रमाणे गरम व्हावं लागेल आणि आक्रमक फटके खेळावे लागतील. तर खऱ्या अर्थाने इथे असलेल्या प्रेक्षकांना देखील मजा लुटता येईल. पुढील चेंडू घेऊन सज्ज असतील गोलंदाज क्रमांक 2. हा चेंडू देखील गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू, हाय्याम ॲक्शन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता. यानंतर होणारा सामना तिसऱ्या राऊंडचा असेल. उंबरकोण वर्सेस पैठण. या दोन्ही संघनायकांना विनंती आहे, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं. ही विनिंग खतम होतात संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. थँक्यू. तिसरा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकल्यानंतर पुन्हा एकदा दिशेमध्ये चूक होते. गोलंदाजीचं नियंत्रण चुकतंय, गोलंदाजाचं दिशेवर असणारं नियंत्रण चुकतंय आणि हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर टाकल्यामुळे एक्स्ट्रा धावेची, अवांतर धावेची खून केली जाते. वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावांवर. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन सज्ज. हा देखील चेंडू आणि स्ट्रेट टू द हँड्स ऑफ पॉइंट. पहिला गडी बाद, पहिला हादरा, पहिला झेल टिपला जातोय. गडी बाद होतोय, पहिला झटका बसतोय चिखली वॉरियर्स संघाला. 7 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु फलंदाजांमध्ये तितक्याशा कौशल्याची कमी पाहायला मिळते. कारण आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न तर केले गेले, परंतु बॅट आणि बॉलचा कुठे संपर्क होत नव्हता. संपर्क झाला परंतु स्ट्रेट टू द हँड्स ऑफ द फिल्डर आणि पॉइंटच्या खेळाडूने एक सुरेख, एक साधा आणि सोपा झेल टिपला. आ बैल मुझे मार वाली कहानी, कैचिंग प्रैक्टिस करा दी पॉइंट रीजन वाले खिलाड़ी को. 4 गेंद की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 7 पर लॉस ऑफ 1 विकेट. नाउ 1 डाउन. बैटिंग करने के लिए तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए मैदान में बल्लेबाज क्रमांक 3 दाखिल होते हुए. ये गेंद ब्लॉक होल में डाली हुई गेंद, रफ्तार वाली गेंद, धार है, रफ्तार है. इस गेंदबाज के पास अपनी काबिलियत दिखाने की क्षमता है. One more time, it's a dot ball. It's a dot ball. अगली गेंद लेके तैयार, राइट आर्म ओवर द विकेट. इसको बड़ा शॉट खेलने का प्रयास किया. गेंद जाती हुई लॉन्ग ऑन रीजन में 1 बाउंस 2 बाउंस. वहां पे मिस फील्ड होती हुई, जहां पे 1 रन होना चाहिए था वहां पे एक एक्स्ट्रा रन कंसीडर करते हुए इन दोनों के, इस 2 रनों से टीम के स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर गोज टू 9 पर लॉस ऑफ 1 विकेट. दूसरी ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 9 रन. काफी धीमी शुरुआत करनी पड़ेगी. विकास हुतेकर, कार्याध्यक्ष विकासजी हुतेकर, आपण जरा स्टेजवरती यायचं. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार
प्रमोदजी उतेकर साहेब यांचं देखील या क्रीडांगणामध्ये आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आयोजकाच्या भूमिकेमध्ये वारंवार पाहायला मिळतात. 1 बॉल टू गो. अंपायर 1 बॉल टू गो. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मान्य श्री तुकारामजी सावंत यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तुकारामजी सावंत, आपण व्यासपीठावर यायची कृपा करा. 1 बॉल टू गो. शेवटचा चेंडू येणे बाकी. 1 बॉल रिमेनिंग. एक गेंद और शेष इस दूसरे ओवर की. टीम का स्कोर है 9 रन. काफी धीमी शुरुआत. इस आखिरी गेंद पे कड़ा प्रहार करना पड़ेगा. गेंद को सीमा रेखा के बाहर भेजना पड़ेगा इस बल्लेबाज को. गेंदबाज काफी नफीतुली गेंदबाजी कर रहे हैं. उनकी दिशा और लाइन और लेन पे उनके पास कंट्रोल है. ये गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, उसको ब्लॉक होल में डाल दिया. गेंद जाती हुई विकेटों के पास. बल्लेबाज आउट. दूसरे विकेट का पतन. लोअर फुल टॉस गेंद थी लेकिन उसको आगे बढ़कर बड़ा शॉट खेलने का प्रयास किया. गेंद ब्लॉक होल में चली गई. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. विकेट को जाके टकराती हुई. गिल्लियां उधेड़ के रख दिए ये नन्हे गेंदबाज ने. टीम का स्कोर है 9 रन. 2 विकेटों के नुकसान पर अभी भी इस इनिंग की 12 गेंदें यानी शेष है. समाजसेवक अशित घाटगे सर यांचं देखील या क्रीडांगणावरती आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तसेच नवी मुंबईतील प्रसिद्ध समालोचक रायगड समालोचन असोसिएशनचे मेंबर हर्षद मडवी सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. विठोबा दादा घाटगे हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. गोलंदाजाचं श्रवणचा पहिला चेंडू निर्धाव. हा चेंडू मोठा फटका. चेंडू हवेत जातोय. 4 खेळाडू त्याच्या मागे येताना आणि चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. डॉट बॉल. एक आणि यावर 2 धावा मिळतात. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू यावर 2 धावा मिळत आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला परंतु 4ही क्षेत्ररक्षकांमध्ये मिसकम्युनिकेशनच्या मुळे हा झेल मात्र धरणीला दान दिला गेला. धावसंख्या झाली 11. 11 रन्स ऑन बोर्ड. श्रवणच्या गोलंदाजीवर प्रहार करण्यासाठी फलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू गुड लेन स्पॉटवर टाकलेला चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. ही अवांतर धाव. व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या झाली 12. श्रवण तिसरं षटक हाताळतोय. राईट आर्म मोर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे रुपेश. राईट आर्म मोर द विकेट गोलंदाजी. हा फुलर लेन पद्धतीचा चेंडू होता. पंचांकडे LBW ची अपील केली जाते परंतु इट्स अ कॉट बिहाइंड. तिसरा गडी बाद. सुरेख अशी गोलंदाजी श्रवणच्या माध्यमातून पाहायला मिळते. गडी बाद होतोय. पवेलियन मध्ये जातोय आणि 12 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. चिखली वॉरियर्स या संघाचा. चिखली वॉरियर्स या संघाची फलंदाजी करत असताना तारांबळ उडालेली पाहायला मिळते. तू चल मैं आया अशा प्रकारची अवस्था या फलंदाजांची पाहायला मिळते. नवीन आलेला फलंदाज 2-3 चेंडू घेऊन खेळून पुन्हा तंबूमध्ये परतताना पाहायला मिळतोय. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकाच्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या आहे 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते लवळसे ब संघाकडून. लवळसे ब संघाचे चाहते इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि आपल्या संघाचं मनोधैर्य उंचावताना पाहायला मिळत आहेत. श्रवणचा पुढील चेंडू असेल फलंदाजी करण्यासाठी फलंदाज क्रमांक 5 मैदानामध्ये. श्रवणचा हा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू जातो काऊ कॉर्नर रिजन मध्ये.
मिळतात यावर 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. फलंदाज क्रमांक 5 मनीष मैदानामध्ये फलंदाजीसाठी सज्ज आहे. 5व्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्याच्याकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता असावी, कारण भारतीय संघामध्ये 5व्या क्रमांकावर युवराज सिंग सारखा फलंदाज, MS धोनी सारखा फलंदाज, सुरेश रैना सारखा फलंदाज आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला हार्दिक पांड्यासारखा फलंदाज देखील 5व्या क्रमांकावर वारंवार फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. आणि त्याच फलंदाजांमध्ये फिनिश करण्याची क्षमता असते, मोठे फटके मारण्याची क्षमता असते. हा चेंडू व्हाईट बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धावेची खूण होते. पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेची खूण करतात. एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू त्याच्या मागे, मात्र फलंदाज सुरक्षित. मिळतात यावर 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे एकदा पुढे सरसावत आहे आणि एक्स्ट्रा रन चोरण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, हा देखील प्रयत्न यशस्वी. जिथे 2 धावा व्हायला हव्या होत्या तिथे 4 धावा मिळाल्यात आणि इथे मात्र संतोष रिंगे साहेब नाराज. मी इथे असतानाही कसं होऊ शकतं? हाऊ इज इट इज पॉसिबल? 4 धावा मिळतात. 4 धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवर. आपण वारंवार म्हणत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये कम्युनिकेशन फार महत्त्वाचं असतं, परंतु या क्षेत्ररक्षकांमध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. जिथे मिसकम्युनिकेशन होतं तिथे क्रिकेटचा खेळ असो या संसाराची गाडी असो, नेहमीच त्याचा परिणाम हा लाभदायक नसतो तर त्रासदायक असतो. इथे 2 धावा एक्स्ट्रा कन्सिडर केल्या गेल्या. धावसंख्या आहे 19 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19 आणि 4थं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर गणेश रिंगे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला, परंतु पंचांचा अजूनही निर्णय येणे बाकी आहे. वाईड प्लस डिक्लेअर 1-2. 21 धावा. आपण काहीच आठवड्यांपूर्वीच एजी चषकाचं बाहेरदार आयोजन पाहायला मिळालं. त्या एजी चषकाचे आयोजक अमितजी घाडगे सर आणि त्यांचे बंधू आशिषजी घाडगे यांचं देखील मैदानामध्ये आगमन झालंय. त्या चषकाला मी येऊ शकलो नाही, त्याची एक दिलगिरी व्यक्त करतो, परंतु एक मेगा इव्हेंट पाहायला मिळाला, एक ग्रँड फिनाले पाहायला मिळाला एजी चषकाच्या माध्यमातून, ज्यांनी एक वेगळं बहारदान असं आयोजन केलं होतं. पुन्हा एकदा हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1+1-2 या 2 धावाने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावांवर. एजी चषकामध्ये एक आगळ्या वेगळ्या आकर्षक अशा ट्रॉफ्या पाहायला मिळाल्या. टेनिस या खेळामध्ये ग्रँड स्लॅम विजेत्यांना जशा प्रकारच्या ट्रॉफीज दिल्या जातात आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी ज्या पद्धतीची होती, जी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाने जिंकली होती इंग्लंड याच्या संघाला फायनलमध्ये पराभूत करून, तशाच प्रकारचे चषक आपल्याला या आयजी चषकामध्ये पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा कार्याध्यक्ष चषकामध्ये देखील तशाच प्रकारचे चषक पाहायला मिळत आहेत. या चेंडूवर देखील 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 25 धावांवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 5 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 9 धावा आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगतीमध्ये वृद्धी व्हायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये 10 धावा मिळाल्या. धावाचं फलक जाऊन पोहोचलं होतं 19 धावांवर. 14 षटकामध्ये देखील 6 धावा कुठल्या गेल्यात आणि इथे मात्र गडी बाद होतोय. पॉईंटच्या दिशेने एक सोपा झेल देऊन गडी पविलियनमध्ये जाईल. धावसंख्या आहे 25 धावांवर 4 गडी बाद. यानंतर होणारा सामना उंबरकोंड वर्सेस पैठण. आता हे शेवटचं षटक चालू आहे लवळसे संघाचं. आपण ते षटक संपतात त्वरित इथं यायचं आहे टॉस करण्यासाठी. उंबरकोंड वर्सेस पैठण दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर या. हा चेंडू देखील डाव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांची खूण होते
अवांतर धाव्याची खूण करतायत. एक्स्ट्रा धाव दिली जाते. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 धावांवर. गोलंदाजींवरचं नियंत्रण चुकलेलं पाहायला मिळतंय. इथे मात्र फलंदाजाच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. यावर अतिरिक्त धाव मिळते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावांवर. 27 रन्स ऑन अ बोर्ड. 3 चेंडू 8 धावा दिल्यात पहिल्या 3 चेंडूंमध्ये. त्यामधील 5 धावा ह्या अवांतर स्वरूपाच्या आहेत. गोलंदाजीवर नियंत्रण नाही. चौथा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला जातोय मिड ऑनच्या खेळाडूच्या हातामध्ये. त्यावर मिळते 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 28 धावांवर. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये घणाघाती प्रहार करून आक्रमक फटके मारून धावसंख्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवावी लागेल. मात्र हा चेंडू थर्ड मॅनच्या रिजनमध्ये मिळते. यावर 1 धाव. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवर. लवळसे ब संघाकडून सुरेख अशा गोलंदाजीचे प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. जर अवांतर धावा दिल्या गेल्या नसत्या तर कदाचित चिखली वॉरियर संघाची धावसंख्या 20 पर्यंत देखील जाऊ शकली नसती. हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. डाव्या एसटीच्या बाहेर पंच 2 हात समांतर करून पुन्हा एकदा अवांतर धावेची खूण करताय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावांवर. 3.5 ओव्हर्स. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. हा चेंडू देखील पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. तब्बल 7 अवांतर धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. गोलंदाज क्रमांक 4 गणेशने आपल्या या गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने चिखली वॉरियर्स संघाचा श्री गणेशा केलाय. ज्यांच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या त्यांना मात्र अवांतर धावा या बोनस स्वरूपामध्ये बहाल करून दिल्यात. हा चेंडू यावर मोठा फटका मारला जातोय. चेंडू बिटवीन द मिड विकेट अँड लॉंग ऑन फिल्डर गोज ओव्हर बाउंड्री लाईन. इट्स 4 रन्स. 4 धावाने या इनिंगची सांगता होतीये. 4 धावांनी धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते 35 धावांवर. शेवटच्या चेंडूवर जो चौकार आला तो चौकार या इनिंग मधील पहिला चौकार होता. तो चौकार आला फलंदाज भावेशच्या बॅटमधून आणि या 4 धावांनी मनीषच्या बॅटमधून धावसंख्या झाली 35 धावा. गरज असेल जिंकण्यासाठी 36 धावांची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 19. इनिंगच्या मिड इनिंग ब्रेकमध्ये आता आपण सत्कार समारंभ पार पाडणार आहोत. या स्पर्धेला सकाळपासूनच प्रमुख मान्यवरांची प्रमुख अतिथींची उपस्थिती लाभलेली आहे आणि या अतिथींचा सत्कार आणि सन्मान करणं ह्या भारतीय संस्कृतीनुसार आपलं परम कर्तव्य आहे. कारण म्हटलं जातं अतिथी देवो भव. अतिथी देवो भव म्हणजे अतिथी हे आले प्रमुख पाहुणे हे आपले देवासमान असतात. त्याचप्रमाणे आपल्या या स्पर्धेला उपस्थित राहिलेले सुभाष बाळा उतेकर साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती मी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अमितजी गाडगे सरांना विनंती करतो की आपण सुभाष बाळा उतेकर साहेबांचा सत्कार करायचा आहे. अमितजी गाडगे सर. तदनंतर दीपक दादा उतेकर यांचा देखील सत्कार सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तुकारामजी सावंत सर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्यांनी देखील याचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाळ तुकाराम सावंत दादा यांच्या हस्ते दीपकजी उतेकर यांचा सत्कार होणार आहे. मनीष उतेकर सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दीपकजी उतेकर सरांचा सत्कार मनीष उतेकर सर यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
यानंतर विठोबा गाडगे साहेबांचा सत्कार नरेशजी उतेकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विठोबा गाडगे यांचा सत्कार विठोबा गाडगे यांचा सत्कार अशोक उतेकर सर करतील अशी विनंती करतो. विठोबा गाडगे यांचा सत्कार अशोक उतेकर सर करतील अशी विनंती करतो. त्यानंतर एजी चषकाचे आयोजक खऱ्या अर्थाने ज्यांनी एक वेगळ्या प्रकारचं बहारदार आयोजन करून दाखवलं ते आशिषजी गाडगे सर यांचा सत्कार देखील सोपान उतेकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आशिषजी गाडगे सरांचा सत्कार सोपानजी उतेकर सर करतील. त्यानंतर अशोकजी उत्तेकर साहेब यांचा सत्कार कैलाश पार्टे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या स्पर्धेला सकाळपासूनच प्रमुख अतिथींनी मान्यवरांनी खेळाडूवर असलेलं प्रेम दाखवलंय आणि या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनवर आम्ही का प्रेम करतो, आम्ही यांना का वेळ देतो हे सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळपासूनच पोलादपूर तालुक्यातील मान्यवरांनी बहुसंख्येने उपस्थिती दाखवली आहे. विश्वनाथ उतेकर साहेब यांचा देखील सत्कार केला जातोय. त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी सतीश उतेकर साहेबांना करतो. सतीश उतेकर सरांनी विश्वनाथ उतेकर साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर सागर उतेकर सर यांचा सत्कार देखील प्रकाश उतेकर सर करतील. सागर उतेकर साहेबांचा सत्कार प्रकाश उतेकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संतोष रिंगे साहेब संतोष उतेकर साहेबांचा सत्कार संतोष रिंगे साहेबांचा सत्कार गणेश उतेकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पहिला चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र मिस फील्ड आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय का सीमारेषेवर. तिथे मात्र सुरक्षित रक्षण पाहायला मिळत आहे. चिखली वॉरियर्स या संघाकडून पहिल्या चेंडूवर सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावर मिळाल्या किती धावा? पंच धावा मिळतील 2. पहिल्या चेंडूवर 2 धावा. 2 धावांनी लवळसे ब संतोषजी रेंगे साहेबांचा संघ या संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. 2 धावसंख्या झाली आहे. दुसरा चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची खूण करतात. संदेश मोरे यांचा सत्कार सोपान उतेकर सर करतील. संदेश मोरे. उंबरकोंड संघाचा संघनायक हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव दिली जाते. बारक्या उंबरकोंड ज्या संघाचा प्रकारची बारक्या गोलंदाजी गणेशने केली होती, तब्बल 10 एक्स्ट्रा रन दिल्या होत्या, त्याच प्रकारची काहीशी पुनरावृत्ती आपल्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. हा चेंडू चेंज ऑफ पेस डिलिव्हरी फलंदाजाच्या बॅटचा आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाही. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावसंख्या असेल 4 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष आहे. 9च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूचा पाठलाग करण्यामध्ये यशस्वी. धावा मिळतील 2 धावांनी धाव फलक पुन्हा एकदा पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 धावांवर. 6 रन्स ऑन अ बोर्ड. हा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन चढमॅनच्या रिजन मध्ये जात होता परंतु तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विकेट किपर कडून यष्टी रक्षकाकडून. दोन्ही फलंदाजांना एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावांवर. जिंकण्यासाठी 36 धावांच्या पाठलाग करत असताना 29 धावांची गरज आहे. 7 धावसंख्या झाली आहे. पहिल्या षटकाचे 4 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज क्रमांक 1 कडून. हा चेंडू हवेत जातोय. खेळाडू तिथे तैनात. टिपला जातोय झेल आणि संपतोय.
फलंदाज क्रमांक 2 चा खेळ नंदन रिंगे गोल्डन डकचा शिकार होऊन पविलियन मध्ये जातोय. पहिल्याच चेंडूवर बाद होतोय, झेल बाद होऊन पविलियन मध्ये गोल्डन डकचा शिकार. धावसंख्या आहे 7 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7 आणि या 7 धावसंख्येवर खऱ्या अर्थाने श्रवण 7 या धावसंख्येवर दर्शनने आपल्या संघाची साथ सोडली आहे. दर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. हा चेंडू विरकावून दिलाय, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे बाहेर येतोय हा चौकार. टॉस घ्या. पैठण 4 धावा. उंबरकोण. आलेत उंबरकोणचे पण आलेत. संतोषजी रिंगे पहिल्या आपल्या चेंडू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11. गरज असेल 25 धावांची. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवर जो फुलर लेन पद्धतीचा चेंडू होता उजव्या एसटीच्या बाहेर, त्या चेंडूवर मात्र मोठा फटका मारला गेला. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला वन बाउंस सीमारेषे पार आणि यावर एक देखाणा फटका, डेखाणा चौकार पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. जो फलंदाज सलामीला फलंदाजीसाठी आला होता महेश रिंगे. टॉस होत आहे. पैठण टॉस विन. पैठण संघ टॉस विन झालेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उंबरकोट संघाने रेडी राहायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11 धावा. गरज आहे अजूनही 25 धावांची. संतोष रिंगे वारंवार धावसंख्येची विचारणा करत आहेत. हा डावखुऱ्या त्याचा गोलंदाज चेंडू टाकतोय डावे एसटीच्या बाहेर. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतील. 1+1 या 2 धावांनी धाव फलक पुढे जाते. चांबरगाणी गावचे युवा उद्योजक संदेश गोळे आणि संतोष गोळे या श्रीपद गोळे या सर्व साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. ते देखील उद्योजक आहेत, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. करण मित्रमंडळ ऐरोळी या ऐरोळीचं हे क्रीडांगण भव्य दिव्य असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. पोलादपूर सारख्या ग्रामीण भागातील आलेल्या खेळाडूंना एका चांगल्या मंचावर, एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर, एका चांगल्या मैदानामध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची संधी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. आणि नक्कीच खेळाडू देखील या संधीचा पुरेपूर फायदा उचलताना, लाभ उचलताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवर पुन्हा एकदा 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल एका धावेने 16 धावांवर. आता मात्र गरज असेल 20 धावांची. येणारे चेंडू असतील 16 चेंडू 20 धावा. 16 डिलिव्हरीज 20 रन्स रिक्वायर्ड. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. हा चेंडू मोठा फटका बिग हिव मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची इनसाइड एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चायना कट पाहायला मिळाला. अंकुशजी उतेकर साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. चौथा चेंडू टाकण्यासाठी 6 शरीराचा वेध घेणारा चेंडू. फलंदाजाला या चेंडूचा अंदाज लावता आला नाही. चेंडू येऊन शरीरावर आदळला आणि यावर एक लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलक जाऊन पोहोचेल 17 धावांवर. गरज असेल अजूनही 19 धावांची. येणारे चेंडू असतील 14 चेंडू 19 धावांची गरज. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत कायम. पंच डॉट बॉल ओके, इट्स अ डॉट बॉल.
14 चेंडूंमध्ये गरज आहे 20 धावांची. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलवर पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. गोलंदाजाचं गोलंदाजीवरील नियंत्रण चुकतंय, दिशा चुकते. दिशा चुकली म्हणजे दशा झाली. खऱ्या अर्थाने हे नियम सगळे राष्ट्रीय महामार्गामध्ये पाहायला मिळतात, परंतु ड्रायव्हरची दिशा असेल, चालकाची दिशा असेल किंवा गोलंदाजाची दिशा असेल, तो चुकला तो मुकला. इथे गोलंदाज चुकला, 1 धावाला मुकला. हा चेंडू पूल केला जातो, बिग हिट केला जातोय, स्ट्रेट टू द हँड्स ऑफ द मिड विकेट फिल्डर. गडी होईल बाद. लागतोय हा दुसरा झटका लहूसे ब संघाला. इथे मात्र संतोष रिंगे साहेब नाराज, हताश, उदास. नक्की चाललंय काय? व्हॉट इज हॅपनिंग हिअर? आय डोंट हॅव एनी क्लू. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होतोय तेजस. या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे चिखली वॉरियर्स संघ फलंदाजी करत होता, पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 19 धावसंख्या झाली होती. त्यानंतर मात्र हा सामना एकतर्फी होईल का काय, ही शंका मात्र इथं उपस्थित असणाऱ्या संघाच्या मनामध्ये आली होती. परंतु त्यानंतर या सामन्यामध्ये जी रंगत निर्माण झाली आहे, जे पुरागमन केलंय चिखली वॉरियर्स संघाने गोलंदाजी करत असताना, ते मात्र इथे वाकण्याजोगं आहे, प्रशंसनीय आहे, उल्लेखनीय आहे. 12 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17 धावा. 12 चेंडू आणि 19 धावांचा पाठलाग करण्याचा दडपण आणि ह्या मैदानाचा इतिहास. पाठलाग करत असणारा संघ हा नेहमीच चाचपडतो आणि कुठेतरी अपयशी ठरतो. 80-20 अशा प्रकारचं काहीतरी इक्वेशन आपण सांगू शकतो की 80% संघ हे प्रथम फलंदाजी करत असताना जिंकत असतात, तर 20% संघ हे दुसऱ्यांदा धावांचा पाठलाग करत असताना विजयी होतात. पुन्हा एकदा त्याच धावांचं पाठलाग करण्याचा एक दबाव त्यांच्या खांद्यावर. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 3, 13 नंबरच्या जर्सीमध्ये स्वप्नील. दर्शन आणि तेजस. हा चेंडू, पहिला चेंडू, वेगवान चेंडू. पंच दोन्ही हा समांतर कडून अवांतर धावेची खूण करतायत. एक्स्ट्रा धाव पहिल्या चेंडूवर कन्सिड केली जाते, परंतु पहिल्या चेंडूवर भन्नाट वेग पाहायला मिळाला. ज्या पद्धतीची गोलंदाजी IPL मध्ये उमरान मलिक कडून पाहायला मिळते, 157 किलोमीटर पर आवर इतक्या स्पीडने उमरान मलिकने IPL मध्ये गोलंदाजी केली आहे. एक चेंडू 157 किलोमीटर प्रति आवरच्या वेगाने टाकलाय. तशाच प्रकारची भन्नाटीदार गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यामध्ये दिशा चुकतायत, दशा होतीये. 2 धावा एक्स्ट्रा कन्सीड केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल. 19 धावसंख्येवर गरज असेल 17 धावांची. हा चेंडू देखील लोअर फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनवर खेळाडू तैनात. इथे मात्र धावचीची संधी आणि पंचांकडे अपील केला जातोय. पंचांचा इशारा, इट्स नॉट आउट. प्रयत्न केले गेले, परंतु प्रयत्न अपयशी ठरले, परंतु फलंदाजांचे प्रयत्न यशस्वी. 2 धावा टिपण्यामध्ये, चोरण्यामध्ये यश. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल. 21 धावसंख्येवर गरज आहे 15 धावांची. स्वप्नील टू दर्शन. हा उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू. पुन्हा एकदा पंच 2 हात समांतर करून अवांतर धावेची खून करतायत. या सामन्यामध्ये जितक्या धावा फलंदाजांच्या बॅट मधून आल्या नाहीत, त्यापेक्षाही जास्त धावा या अवांतर दिल्या गेल्यात. फलंदाजांना बोनस रन दिले गेलेत, त्यामुळे का होईना धावसंख्या 30 पार झाली चिखली वॉरियर्स संघाची. आणि इथे मात्र लवडसे संघाला देखील बोनस रन दिले जात आहेत. हा चेंडू, सुरेख फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना फटका. इट्स हाय अँड हँडसम, huge and humongous, big and beautiful. It's out of the park sixer. Big hit. 200 संतोष रिंगे साहेबांच्या नावे दर्शन रिंगे
या खेळाडूस या फलंदाजास 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा चेंडू देखील ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता, हलक्या हाताने पुश केला, फ्लिक ऑफ द रिस्क पाहायला मिळालं. एक धाव मिळते, एका धावेने धाव फलक पुढे जाईल, धाव फलक जाऊन पोहोचेल. एकोणतीस गरज आहे अजूनही 7 धावांची. नाही, 9 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. एक भन्नाटेदार स्ट्रोक झणझणीत फटका खऱ्या अर्थाने या मैदानातील माहोल गरम करणारा फटका पाहायला मिळाला दर्शनच्या बॅट मधून आणि त्यावर 200 रुपयाची लयलूट केली गेली. संतोष रिंगे सरांच्या खिशाला मात्र इथे कातर बसली 200 रुपयांची. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळला होता, त्यावर 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. गरज आहे 5 धावांची. हा चेंडू पंच पुन्हा एकदा 2 हात समांतर करून अवांतर धावेची खूण करतील. वेगावर स्वार आहे गोलंदाज, परंतु गोलंदाजीवर नियंत्रण नाही. इथं दिशा चुकली जाते, कधी उजव्या यष्टीच्या बाहेर तर कधी डाव्या यष्टीच्या बाहेर, कधी इधर तर कधी उधर, अशा प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर. इथे मात्र शोएब अख्तरचा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न मला वाटतं इथे स्वप्नील दादा करतायत, कारण शोएब अख्तरची जी फास्टेस्ट डिलिव्हरी होती मला वाटतं ती ICCने त्या डिलिव्हरीला मान्यता दिली नाही. काहीतरी 162 किलोमीटर पर आवर अशी ती डिलिव्हरी होती, 162.7 माझ्या माहितीनुसार. नंतर हर्षद मडवी सर करेक्शन करून सांगतीलच. 162.7 आणि त्या चेंडूला मात्र त्या डिलिव्हरीला ICCने मान्यता दिली नव्हती, परंतु ती फास्टेस्ट डिलिव्हरी झाली. धावत संख्या आहे 33. 1 डिलिव्हरी रिमेनिंग, 1 बॉल टू गो. व्हॉट? 1 बॉल टू गो. ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट यांनी देखील 160 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने चेंडू टाकला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सामन्यामध्ये. आणि ब्रेटलीने तर असे अनेक चेंडू टाकलेले आहेत, परंतु 160 क्लिक करू शकला नाही ब्रेटली. अनेक वेगवान गोलंदाज आपल्याला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. त्यातला एक उभरता सितारा उमरान मलिकच्या माध्यमातून आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा येतोय विनिंग शॉट, MS धोनी स्टाईल षटकार. पुन्हा एकदा 200 रुपये संतोष रिंग साहेबांकडून. MS धोनी स्टाईल फिनिशिंग. दर्शन फिनिशेस इन स्टाईल. लाईनअप मध्ये यायचंय, लाईनअप मध्ये ग्राउंड सिक्सर. लाईनअप मध्ये यायचंय. या सामन्याचा सामनावीर असेल. आता जो सामना झाला चिखली वॉरियर्स अगेन्स्ट लहुलसे बी, या सामन्याचा सामनावीर ठरतोय दर्शन, ज्याने खऱ्या अर्थाने धावांचा पाठलाग करत असताना, दडपणाखाली असताना, संघ दडपणाखाली असताना देखील बहादर अशी फलंदाजी केली. दर्शन ठरतोय या सामन्याचा सामनावीर. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो सुभाष बाळा उतेकर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते दर्शनला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवायचं आहे. चिखली वॉरियर्स या संघाला देखील पराजित संघ जरी असाल तरी आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी